नमस्कार. या ठिकाणी जामनेर तालुक्यातील भगदारा या गावात एक गोकुळ जोगी नावाचा दारू माफिया म्हटलं जातं त्याला. कारण त्याचे हातभट्टीचे धंदे आहेत. देशी द्या क्वार्टरी तो त्या ठिकाणी 10-15 हजार रुपये रोजचे तो कमवतो आणि ह्या पैशाच्या जोरावर तो पूर्ण गावावर दादागिरी करत असतो. अशाच प्रकारे त्याने आमच्या समाजाचे सुपलू बंधू वाघ हे माजी सरपंच आहे त्या गावाचे, त्यांच्या मालकीची जवळजवळ 2500 स्क्वेअर फूट जागा त्याने त्याच्यावर अतिक्रमण करून टाकलेलं आहे. आणि त्याला जर बोलायला गेलं तर तो त्यांच्या महिला पुढे करून यांना मारहाण करतो. यांच्यावर मागेच मला वाटतं त्या मागे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी त्या महिला पुढे करून दिल्या होत्या. अशा प्रकारचे तो महिलांना पुढे करून त्या ठिकाणी दादागिरी करतो. आणि वारंवार पंचायत समिती BDO साहेबांना आम्ही वारंवार या ठिकाणी निवेदन अर्ज देऊन देखील आजपर्यंत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही. म्हणून त्या जमिनी जे अतिक्रमण जमीन केलेली आहे ते जमीन त्यांच्या ताब्यात देण्यात यावी या मागणीसाठी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षासाठी मी आणि माझे कार्यकर्ते आणि जमीनधारक हे अमर उपोषणाला बसलेले आहेत. जोपर्यंत ती जमीन आमच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी उठणार नाही. भगदारा गावातील गोकुळ पिंटू जोगी याने माझ्या जागेवर 45x45 वर अतिक्रमण केलेलं आहे. तरी तो ऐकत नाही, शिवीगाळ करतो. त्याचा दारूचा हातभट्टीचा धंदा आहे. त्या जोरावर तो गावातील कुणाचंच ऐकत नाही आणि दादागिरी करतो. माझ्या पत्नीला सुद्धा त्याच्या बायांनी मारहाण केली. तरी मी एक शब्द पोलीस स्टेशनला दिलेले नाही. तरी एवढा तो दादागिरी करतोय. हे त्याची दारूची हातभट्टी कायमस्वरूपी बंद व्हावी अशी माझी आहे. मला न्याय मिळावा आणि माझी जागा मला मिळावी हीच माझी इच्छा आहे.